अरे भोसडीच्या तुझ्यापेक्षा जास्ती इथं BA MCOM LLM डिग्र्या घेतलेली पोरं बौद्ध समाजामध्ये कायद्यामध्ये तशी तरतूद नाहीये. 500 महाराजांनी किती लोकांना कापले याचा इतिहास भारतामध्ये आहे. आरक्षणावरती महार समाजाने दरोडा टाकले आणि आम्हाला चॅलेंज करूच नका बिलकुल प्लीज. तर यासारखी जमात या महाराष्ट्रात कुठलीच नाहीये. मग या 58 जातींना अंगावर घेणं आदरणीय फडणवीस साहेबांना कितपत जमणार आहे. कारण चळवळी आम्ही पेटवलेल्या आहे. हा मोर्चा कुठल्या पक्षाच्या वतीनं आपण काढलेला नाही. उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झाला का तुझा पोऱ्या, तीच अवलाद आम्ही आहे. उद्याच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण त्या मोर्चाला सामील व्हा अशी विनंती मी. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. प्रथमतः महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व युगपुरुषांना इथे बसलेले 5-6 संघटनेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या वतीने पहिल्यांदा त्यांना नमन करतो आणि आपण आजची ही पत्रकार परिषद जी इथे घेत आहोत ती आपण पत्रकार परिषद आत्ता सुरू करीत आहोत. पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश असा आहे मित्रांनो, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिल्यानंतर SC समाजामध्ये 59 जाती येतात. त्या 59 जातींना 13% आरक्षण बाबासाहेबांनी समान त्या काळामध्ये दिलं होतं. आज स्वातंत्र्यप्राप्तीला 75-76 वर्ष पूर्ण झालेली आहे. 76 वर्षामध्ये आपण आरक्षण लागू केल्यानंतर काही विशिष्ट जातीचा म्हणण्यापेक्षा एकच जात अशी आहे जी मातंग समाजाची आहे. आणि या मातंग समाजाच्या वतीने उपवर्गीकरण लागू व्हावं म्हणून त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मोर्चे सुरू केलेले आहे. वास्तविक पाहता 75 वर्षामध्ये आरक्षण लागू केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अशी कुठेही तरतूद केली नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हणलं नाही की या जातीमध्ये बौद्ध समाज हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यानंतर येणारा आमचा चर्मकार समाज आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर येणारा आमचा जो परदेशी म्हणजे वाल्मिकी समाज आहे, आदिवासी समाज तर नंतरचा पार्ट आहे. हे जे मोठे समाज आहेत आज आमच्या महाराष्ट्रामध्ये, असं कुठं बाबासाहेबांनी काय वेगवेगळा क्रायटेरिया करून कोणाला आरक्षण दिलं नाही. 13% आरक्षण सगळ्यांना समान बाबासाहेबांनी शेवटच्या घटकापर्यंत दिलेलं आहे. परंतु मातंग समाजाच्या काही विशिष्ट आमदार त्यांची नावं घेणं गरजेचं आहे. एक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत अमित गोरखे, माजी आमदार आहेत भालेराव साहेब, माजी एक आमदार आहेत दिलीप कांबळे, पुण्याचे आमदार होते माझ्या माहितीप्रमाणे. आणि भालेराव मला वाटतं मराठवाड्यामध्ये मला वाटतं त्या भागातले आमदार आहेत. सचिन साठे आणि प्राचार्य शिवकुमार कांबळे अन्य काही त्यांचे प्रतिनिधी आहेत ते महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण लागू झालं पाहिजे म्हणून प्रयत्न करतात. आमचा जो समाज आहे, आम्ही जे सगळे एकत्र आलेलो आहेत, आमची विनंती सर्व त्या घटकांना आहे. आरक्षण लागू केल्यानंतर बाबासाहेबांनी कोणावरती अन्याय केला नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्यात जास्ती आरक्षण जर कोणी घेतलं असेल तर महार जातीने घेतलं. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिल्यानंतर आमच्या लोकांनी खेळी सोडली, देव नाकारले आणि आम्ही शहराकडे प्रयाण केलं. आणि आमची लोक त्या काळामध्ये आमच्या आजी असेल, आजोबा असेल, त्यांनी आमच्या हातामध्ये पेन आणि पुस्तक दिलं. आमचा समाज मोठ्या प्रमाणात शिकला. त्याच्या खालोखाल आमचा चर्मकार बांधव तो मोठ्या प्रमाणात शिकला. आणि सगळ्यात कमी SC मध्ये असणारी आमची जी एक वाल्मिकी समाजाचे लोक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आहेत. तेही शिकले. जे शिकले ते पुढे गेले. परंतु त्यांचं म्हणणं असं की आमच्या आरक्षणावरती महार समाजाने दरोडा टाकलेला आहे. अरे देणारा माझा बाप आहे, देणारा आमचा बाबासाहेब आहे. तुम्हाला तुमच्यावरती दरोडा टाकण्याचा प्रयत्न येतो कुठं? बरं, स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज तुम्हाला ही स्थिती काय आठवली की आमच्यामध्ये उपवर्गीकरण आम्हाला एक वेगळा जसं वेगळा विदर्भ मागतात तसं वेगळा उपवर्गीकरण तुम्हाला वाटा कसा देते? काय घटनेमध्ये तशी तरतूद नाही. परंतु एक खंडपीठ नेमलं होतं
त्या खंडपीठाने 6 पैकी 5 लोकांनी या खंडपीठाने उपवर्गीकरण लागू व्हावं म्हणून असा निर्णय दिला. एक त्रिवेदी नावाची आमची भगिनी ही उच्च त्या खंडपीठामध्ये होती. तर ब्राह्मण महिला असताना देखील त्या उपवर्गीकरणाला त्या स्त्रीने विरोध केला. मी तिचं अभिनंदन करतो. तिच्यामध्ये त्या मिनिस्टर नोटमध्ये त्यांनी मुद्दे दिले. त्या आमच्या जे आता नाव घेतलं चतुर्वेदीताईंनी, ही उपवर्गीकरण जर लागू झालं तर या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण होऊ शकते, हा तिचा अभिप्राय तिने नोंदवलेला आहे. परंतु 5 खंडपीठाच्या निकाल आल्यानंतर मला वाटतं एक समिती अपॉइंट केली. त्या समितीचं नाव आहे बदल समिती. त्या बदल समितीने वास्तविक पाहता 59 जातींना एकत्र घेऊन 59 जातीच्या प्रतिनिधींना बसून हा जो मुद्दा इथे निर्माण झालेला आहे त्याच्यावरती काय तोडगा काढता येईल का म्हणून त्यांनी तो प्रयत्न करायला पाहिजे होता. परंतु गुपचूपपणे त्यांनी तो बदल समितीने अहवाल सरकारकडे पाठवला आणि सरकारने तिथलं बदल समितीने आपलं जे खंडपीठ आहे त्यांनी सांगितलं मगाशी म्हणाल्याप्रमाणे की कायद्यामध्ये तशी तरतूद नाही आहे. परंतु त्यांनी राज्यांना असं सुचवलं आहे, तुमच्या राज्यामध्ये जर बदल घडवायचा असेल, उपवर्गीकरण लागू करायचं असेल तर त्या राज्याच्या मुख्यमंत्रीचा आणि त्या मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे मातंग समाजाला, तुम्ही आमचे भाऊ आहात, तुम्ही आमच्या विरुद्ध बोला हरकत नाही, पण बाबासाहेबांबद्दल जर अनुद्गार काढले तर यासारखी जमात या महाराष्ट्रात कुठलीच नाही आहे. कारण चळवळी आम्ही पेटवलेल्या आहेत, पॅन्थरपासून चळवळी आम्ही पेटवलेल्या आहेत. ज्या वेळी अण्णा हत्यारच्या घटना घडल्या असतील या बारीक समाजावरती पहिला धावून गेलेला आहे तो पॅन्थर म्हणजे बौद्ध समाज. त्या काळामध्ये आम्ही तुम्हाला सेव्ह केलं, तुम्ही आम्हाला सेव्ह नाही केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही तुमचं प्रोटेक्शन केलेलं, तुम्ही आमचं नाही केलेलं आहे. आणि आम्हाला चॅलेंज करूच नका बिलकुल, प्लीज विनंती मातंग समाजाच्या सर्व नेत्यांना, आमच्या नादी लागू नका. आणि बाबासाहेबांचे अनुद्गार काढले, आमच्यासारखी जात भयावधी कुठलीच नाही, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आणि देशाने पाहिलेले. 500 महाराजांनी किती लोकांना कापले याचा इतिहास भारतामध्ये आहे. अनेक दलित चळवळीतल्या नेत्यांचा इतिहास भारतामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ही जी वल्गना तुम्ही करताय, आम्ही तुम्हाला ठोकू, तुम्हाला फाडण्याचं काम आम्ही पण केले. तुम्ही म्हणता ना 700 किलोचं, तर प्राचार्य शिवकुमार कांबळे 700 किलोचं एका झटक्यातच मान बाजूला करतंय बघा. तीच अवलाद आम्ही आहे, त्याच अवलादीचे आम्ही आहोत. ज्या 500 महाराजांनी 25,000 पेशव्यांना कापल्या हा इतिहास विसरू नका. परंतु याच्यातले काही जातीवादी लोक आहेत. हा अमित गोरखे नावाचा जो आमदार आहे, अन्य काही माजी आमदार त्याच्यासोबत काम करतात. प्राचार्य शिवकुमार कांबळेची अनेक मी भाषणं वाचलीच मित्रांनो. एवढा चांगला बोलणारा माणूस, तो स्वतः बौद्ध झाला आहे. तो म्हणतो जातीन मी पहिला बौद्ध आहे म्हणतो. अरे मग तू बौद्ध आहे, तो तुला उपवर्गीकरण कशासाठी पाहिजे? तू कसा प्राचार्य झालास? कशाच्या घटनेच्या आधारावरतीच तू प्राचार्य झाला ना. एक काळं बेंडर कोणतरी आलंय, लय बडबड 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 करतंय. ते 24 वर्ष आराम करू आणि 24 वर्ष शासकीय नोकरी केली, रिटायर्ड झाला आहे. तो आता सांगतो माझं पोरगं BA झाले नाही, मजुरीचं काम करतं. अरे भोसडीच्या तुझ्यापेक्षा जास्ती इथं BA MCOM LLM डिग्र्या घेतलेली पोरं बौद्ध समाजामध्ये आज ती बेकार फिरत आहेत. मग आम्ही काय म्हणायचं? BA झाला म्हणजे काय फार मोठा काय उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झाला का तुझा पोऱ्या? आणि 23 वर्षे तुला नोकरी कोणी दिली? बाबासाहेबाच्या आधारावरतीच तुला ती नोकरी मिळालेली. हे त्यांनी नाकारता कामा नये. म्हणून आमचं इथे बसलेले आमचे चर्मकार समाजाचे आदरणीय भरतजी वाघमारे आहेत, हरिशेठ गायकवाड आहेत, अनंत गायकवाड आहेत, मधुकर गायकवाड आहेत. त्यानंतर आमचे भारतीय बौद्ध महासभेचे बबन गायकवाड आहेत, रमेश गायकवाड आहेत, किसन रोकडे, मनोहर रोकडे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमचे मनोज गायकवाड, विजय जाधव, राहुल दाळिमकर, शरदजी मोरे, दीपकजी भालेराव, अन्य सहकारी मित्र देखील RPIच्या मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. आदिवासी समाजाच्या वतीने मालू निरगुडा हे देखील आहेत. त्यानंतर आमचे रामप्रकाश परदेशी, जगदीश लाहोरी, बाबूलाल वाघेला, आकाश परदेशी आणि दिनेश परदेशी हा मेहतर समाज देखील आमच्यासोबत या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. आदिवासीचे मगाशी म्हणालो की दिने आमचा जो मालू निरगुडा आहे तो ऑन ड्युटी असल्यामुळे तो आजच्या या सभेला येऊ शकला नाही. उत्तम जाधव ऑन दी वे आहेत, तेही या मिटिंगला आले नाहीत. आमचे शरद मोरे मागे आत्ता जस्ट आलेले आहेत. तर हा मोर्चा आम्ही जो काढलेला आहे आमचा हा एक संघ मोर्चा आहे. उपवर्गीकरण लागू करू नये आमची तमाम या सर्व संघटनेची मागणी आहे. आणि जर उपवर्गीकरण लागू झालं त्याचे दुष्परिणाम काय आमच्या समाजाच्या लोकांना आम्ही समजून सांगू. फडणवीस साहेबांना आमची विनंती, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत,
त्यांना माहिती आहे की एक जातीला दिलं तर 58 जाती शिल्लक राहतील आणि 58मधली सगळ्यात मोठी जात जी आहे ती बौद्ध आहे आणि बौद्धांच्या खालून जी आहेत, मग या 58 जातींना अंगावर घेणं आदरणीय फडणवीस साहेबांना कितपत जमणार आहे. तर माझी विनंती फडणवीस साहेबांना, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वर्गीकरण आपण लागू करू नका. जो कायदा बाबासाहेबांनी दिला आहे समान कायदा आहे, समान अधिकार सगळ्यांना बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेले आहे. घटना आहे म्हणून ती संसद चालते आणि विधानसभा चालते आणि अन्य काही संस्था ज्या आहे, काय कोर्ट कचेऱ्या सगळ्या बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावरच चालतात. इथं काय कोणावरती अन्याय अत्याचार होत नाही. फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा विनंती की उपवर्गीकरण आपण लागू करू नका. जर लागू झालं तर या महाराष्ट्रामध्ये फार मोठा विद्रोह निर्माण होईल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्यावरती असेल. प्रशासनाला आम्ही निवेदन हे देणार आहे, सर्व दलित बांधवांना, दलितांमध्ये येणाऱ्या 59 जातींना मी विनंती करतो, उद्या सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आपण मोर्चाला सुरुवात करणार आहे. मोर्चा हा शांततेच्या मार्गाने असणारे, माझे किती मोर्चे काढलेत मला माहिती नाही आत्तापर्यंत, कधी आजपर्यंत कुठल्याही माझ्या मोर्चाला आजपर्यंत गालबोट लागलेलं नाही आहे. आम्ही कायदा मानतो, त्यामुळे कायद्याचं आमच्याकडून कुठं उल्लंघन होणार नाही. सर्व दलित जनतेला माझी जाहीर नम्र विनंती आहे, आपण पक्षभेद बाजूला ठेवून हा मोर्चा कुठल्या पक्षाच्या वतीनं आपण काढलेला नाही. सर्व बांधवांना एकत्र घेऊन आपण हा मोर्चा काढतो आहे. जे लोक आज ह्या पत्रकार परिषदेला हजर नाही झाले त्यांनाही मी नम्र विनंती करतो की उद्याच्या मोर्चामध्ये इतर पक्षामध्ये काही काम करतात आपले लोक, बांधव करू द्या, हा त्यांचा व्यक्तिगत पार्ट आहे. पण उद्याच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण त्या मोर्चाला सामील व्हा अशी विनंती मी सर्व बांधवांना करतो. हे पहा, रिपब्लिकन पक्ष नेहमी अन्यायाच्या विरुद्ध उभं राहिलेला आहे. मगाशी म्हणालो की पॅन्थरच्या चळवळीपासून ते आज ताग आहेत. आम्ही मोठे भाऊन सगळ्यांना ज्यावेळेस छोट्या आमच्या जाती त्यांच्यावरती अन्याय झालं, सगळी धाव जाणारी पहिली जमात असेल ती बौद्ध पूर्वाश्रमीचे महार, तर तीच धावून गेलेली हे वास्तव आहे. राज्यामध्ये असा निर्णय लागू करण्याचा प्रयत्न केला. आमची जनता एक गोष्ट लक्षात घ्या, बीडवरून पायी निघालेला मोर्चा आमच्या बांधवांचा, बीडवरून पायी निघालेला मोर्चा मुंबईला 30 तारखेला महासभा झाली. त्याचं प्रतिनिधित्व अनेक आमच्या समाजाच्या लोकांनी केलं त्या भागामध्ये. तिथं पक्षविरहित तो मोर्चा होता. आनंदराजी असतील, आमचे श्यामदादा गायकवाड असतील, अन्य सहकारी बरेच RPIचे आमचे तमाम आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते, RPIचे आमच्या आठवले गटाचे कार्यकर्ते त्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होईल. असा प्रयत्न जर महाराष्ट्रात लागू झाला, फार मोठी, मगाशी म्हणाल्याप्रमाणे की फार मोठी क्रांती घडू शकते. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, हेच मी शासनाला सांगू शकतो. न्यायालयानेच हा खंडपीठाने दिलेला निर्णय असल्यामुळे न्यायालयात जाण्याचा प्रश्नच काय निर्माण होत नाही. न्यायालयाचे खंडपीठाचे जे कोणी मगाशी मी म्हणालो 6 होते, 6पैकी 5 लोकांनी उपवर्गीकरण व्हावं, करावं असं नाही. तो राज्याचा निर्णय, राज्याने घ्यायचा आहे असं त्यांनी त्यांच्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. तो घ्यायचा की नाही घ्यायचा माननीय आताचे जे मंत्रिमंडळातले मुख्यमंत्री महोदय आहेत फडणवीस साहेब, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी घ्यायचा का नाही घ्यायचं त्यांनी ठरवायचं. जर घेतला तर 58 जातींना त्यांना अंगावर घ्यावं लागेल पुन्हा भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये आज जनगणनेच्या ही 1961ची जनगणना नाही आहे. आता नवीन जनगणना आता सुरू होते आपली नवीन. आता जनगणनेनुसार आमची लोकसंख्या 1.25 कोटी, 1 कोटी 14-15 कोटीच्या पुढे गेलेली आहे बौद्ध समाजाची. बाकी तर सोडूनच द्या, एवढा मोठा समाज तुमच्या विरुद्ध पेटून उठेल वेळ आली तर उद्या. त्याचे दुष्परिणाम भोगायला तुम्ही तयार राहा. मग आमच्याकडे ना आमदार आहे, ना खासदार आहे, ना मंत्री आहे, ना संत्री आहे. आम्ही गरीब लोक आहोत. गेल्या 5 दिवसापासून सातत्यपूर्ण ग्रामीण भागामध्ये सर्व मानव आमचे भारतीय बौद्ध समाज ते त्यांच्या पद्धतीने त्यांची रिक्षा असेल, 4 व्हीलर असेल, ते घेऊन ते फिरलेले. आदरणीय वाघमारे साहेब, हरी गायकवाड, तेही त्यांची गाडी घेऊन, अन्य त्यांचे सहकारी फिरलेले आहेत. आमचे जे वाल्मिकी समाजाचे लोक तोही त्यांच्या पद्धतीने कर्जत शहरामध्ये, त्यांचा समाज हा अल्पशा असल्यामुळे कर्जत शहरातच मोठ्या प्रमाणात आहे, तेही त्यांच्या पद्धतीने प्रचार प्रसार घरोघरी जाऊन करतायत. RPIच्या बाबतीत तर काही विशेष नाही. आम्ही सगळ्या खेडोपाडी जाऊन मी आत्तापर्यंत 35 गावांना भेटी दिल्या. जी मोठी मोठी आमच्या समाजाची गावं त्या 35 गावांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत. आणि मोठ्या प्रमाणात हवे तर मी फोटो तुम्हाला शेअर करतो. ज्या मीटिंग्स झाल्या, अनेक लोकांनी आम्हाला कोऑपरेट केले. आणि आमच्याकडे पैसे नसल्यामुळे प्रत्येकजण, आता आमचा समाज बऱ्यापैकी प्रोग्रेस झालेला आहे. ही काय राजकीय काय आमदारकीची निवडणूक काय खासदारकीची नाही, हे लोकांना आम्ही पटवून सांगितले. ते त्यांच्या पद्धतीने त्यांची वाहनं घेऊन त्यांचा स्वतःचा पैसा खर्च करून उद्याच्या मोर्चाला ते उत्स्फूर्तपणे येतील असा माझा ठाम दावा आहे. आम्ही स्थानिक आमदार ह्या बाबतीमध्ये भेटलेलो नाही, कारण हा मान्य आमदार महोदयांच्या अखत्यारीतला विषय नाही आहे. केंद्र सरकारच्या मी जो मागाशी म्हणालो जो अहवाल सादर केलेला आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आहे आणि ते सत्तेमधले आहेत. आता त्यांनी ठरवायचं आहे की त्यांना पाठिंबा द्यायचा का नाही द्यायचा माननीय आमदार महोदयांनी, हा त्यांचा प्रश्न आहे. कारण ते मंत्रिमंडळातले तेही सहकारी मित्र आहेत, शिंदे सेनेचे तेही आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
आमचे आमदार आहे 27 आमदार माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलेत आमच्या समाजाचे, आणि त्यांनी आमच्या समाजाबरोबर अन्य जे चर्मकार समाज मातंगाचे काही आमदार जाऊन भेटले, 2 मंत्री महोदय त्यांना भेटलेले आहेत व तुम्ही उपवर्गीकरण लागू करू नका असं मुख्यमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व श्री संत रोहिदास महाराज यांना वंदन करतो. महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजाची लोकसंख्या जवळजवळ 15% आसपास आहे. चर्मकार समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जवळजवळ 4 ते 5 संघटना मोठ्या कार्यरत आहे. त्यामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ, चर्मकार विकास संघ, चर्मकार परिषद या सर्व संघटना एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये जिल्हा लेवलला, स्टेट लेवलला मोर्चा काढून जे आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा जो अबकडं शासनाने घाट घातलेला आहे त्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. याचे कारण असं आहे की आरक्षण झाल्यामुळं जर काय परिणाम होतील ही संपूर्ण माहिती राहुल डाळिंबांना आपल्याला सांगितलं, त्यामध्ये जास्त मी जाऊ शकत नाही. फक्त माझा मेन उद्देश असा आहे की महाराष्ट्रामधला चर्मकार समाज हा बौद्ध समाजासोबत पहिल्यापासून राहिलेला आहे, आंबेडकरवादी आहे. त्याच्यामुळेच आपली प्रगती झालेली आहे. पहिलं शिक्षण, व्यवसाय ह्या दोन्ही गोष्टींमध्ये चर्मकार समाज हा पुढे गेलेला आहे. काही प्रमाणात आहे अजून थोडा मागं, त्यामुळे आरक्षणाची आपल्याला फार जरूर आहे. त्या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील सर्व चर्मकार समाज आपला ह्या आरक्षणाच्या विरोधात आहे आणि त्याचा तीव्र निषेध करत आहे आणि उद्याच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहे. सर्वांना सविनय जय भीम. माझं नाव BH गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका कर्जत अध्यक्ष. मी असं आपल्याला विनंती करतो की जे उपवर्गीकरणाचं धोरण जे शासनाने हाती घेतलेलं आहे, तर ज्या धोरणामुळे होत असतानाच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून SC ST OBC सर्व संघटनांना जे 13% आरक्षण दिलं, त्या आरक्षणाच्या विरोधात जे शासनाने उपवर्गीकरण व अबकडं हे योजना हाती घेतलेल्या आहे, तर ते योजना घेतल्यामुळे आमच्या समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे आणि होऊ शकतं. तेव्हा मी शासनाला अशी विनंती करतो की त्यांनी या वर्गीकरणाचं धोरण हाती घेऊ नये किंवा त्याचा नियम लागू करू नये. त्याचप्रमाणे या शासनाच्या विरोधामध्ये आम्हाला सर्व आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जत आणि सर्व धार्मिक संघटना यांच्या माध्यमातून जे उद्या होणाऱ्या मोर्चाचं आयोजन केलं आहे, त्या मोर्चाला आमचं पूर्ण समर्थन आहे, पाठिंबा आहे आणि या मोर्चात आम्ही सहभागी राहून हा मोर्चा यशस्वी करणार आहोत. आणि पुन्हा एकदा आम्ही शासनाला विनंती करतो की उपवर्गीकरणाचं जे धोरण घेतलं आहे हे हाती घेऊ नये असे मी विनंती करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. उपवर्गीकरण हे आमच्या 59 जातींना जसं दिल्याप्रमाणे राहुल डाळिंबकर साहेबांनी जसं सांगितलं, बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये आम्हाला दिलेलं आहे काय त्याच्यात तेढ निर्माण करण्याचं काम हे खंडपीठाने चालवलेलं आहे. तर कृपया करून हे सरकारने मान्य करू नये, याला आमचा तीव्र विरोध आहे आणि उद्याच्या मोर्चासाठी आम्ही पूर्ण बहुसंख्येने हजर राहणार व त्याला पूर्णपणे विरोध करणार आहोत. तरी याची दखल घेण्यात यावी व समाजामध्ये तेढ निर्माण करू नये हे तरी सरकारने लक्षात घ्यावं. कमीत कमी तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.